नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपलं वय जसजसं वाढतं तसतसं शरीराला विविध आजार जडू लागतात. वृद्धापकाळाच्या उंबऱ्यावर गुडघेदुखी सर्वाधिक सतावते. गुडघेदुखी म्हणजे पायाच्या सांध्यांमध्ये होणारी कोणतीही वेदना, दुखणं किंवा अस्वस्थता, जी संधिवात किंवा वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज किंवा इतर कोणत्याही आरोग्यविषयक समस्यांमुळे होऊ शकते. आज आपण याबाबतच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे गुडघेदुखी आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार. ज्याबाबत माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर चैतन्य व्यवहारे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर चैतन्य व्यवहारे हे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या डिपार्टमेंट ऑफ जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. वर्धा येथील JN मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. तसंच धुळे येथील ACPM मेडिकल कॉलेजमधून MS ऑर्थोपेडिकमध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. त्यानंतर काही वर्ष त्यांनी इंग्लंडमध्येही काम केलं. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ इंग्लंडमधून नी फेलोशिप मिळवली. तसंच त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपरही सादर केलेले आहेत. डॉक्टर, सांधेदुखी हे गुडघेदुखी मागे एक कारण असतं, त्यामुळे चर्चेच्या आपल्या या सुरुवातीलाच सांधेदुखी म्हणजे नेमकं काय हे आपल्याकडून जाणून घ्यायचंय. बघा, सांधेदुखी जे असतं, आता आपल्या शरीराची रचना कशी आहे ती आपण पहिले समजून घेऊयात. आता साधारण आपण बघितलं तर हे आपलं मांडीचं हाड आहे, हे पायाचं हाड आहे. या दोन्ही हाडांचं जेव्हा जिथे ते भेटतात त्याला आपण सांधा म्हणतो. तर सांध्यामध्ये आपण हे इथे बघू शकाल तर हे निळं जे भाग आहे त्याला आपण कुडचा म्हणतो, अर्थात कार्टिलेज. हा कार्टिलेज जो आहे आपल्या हाडांना त्याला वाचवतो, प्रोटेक्ट करतो. आणि दोन्ही हाडांच्या मध्ये या गाद्या असतात. तर असा प्रकारे हा सांधा असल्यास जेव्हा वयानुसार आपली हालचाल वाढते, झीज वाढत जाते, तेव्हा ही जी कुडचा आहे, कार्टिलेज जी आहे ती झिजत जाते. झिजल्याने काय होतं की आपलं हाड जे आहे ते दिसायला लागतं. ते हाड, वरचं हाड खालचं हाड जेव्हा घासायला लागतं, वाकवताना, चालताना, पाय ताट करताना, सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या दिनचर्याच्या हालचालांमध्ये ते हाडाला हाड घासण्याचं प्रकरण जेव्हा वाढतं तेव्हा आपण ती संधिवाताचा आजार असं म्हणतो त्याला. अच्छा डॉक्टर, खरं तर वाढत्या वयानुसार गुडघे दुखणं हे सामान्य आहे, पण प्रत्येक वेळी त्यामागे ऑस्टिओआर्थरायटिस हेच कारण असू शकतं का? ऑस्टिओआर्थरायटिस हा एक मुख्य कारण आहे. बरेचसे कारणं असतात, पण वयानुसार जी होणारी झीज आहे त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. त्या व्यतिरिक्त कुणाकुणामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा गाऊट किंवा अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस असे आजार असल्यास त्याच्यामुळे पण गुडघेदुखी असं होऊ शकतं. या व्यतिरिक्त बरेचदा कोणाचं पायाला फ्रॅक्चर झालं असल्यास, इंजुरी झालं असल्यास त्यांचं जे आपलं 60च्या वयामध्ये, 60-70च्या वयामध्ये जे सांधेची झीज सुरू होते ती लवकर सुरू होण्याची शक्यता असते. म्हणून हे असे बरेच कारणं असतात, पण मुख्य कारण आपलं वयानुसार होणारी झीज आहे. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नेमकं काय डॉक्टर, आणि त्यामुळे शरीराला काय धोके निर्माण होतात? ऑस्टिओआर्थरायटिस जसं मी आत्ता सांगितलं, वयानुसार होणारी जी झीज आहे त्याच्याने जेव्हा आपलं हाडाला हाड घासायला लागतं तेव्हा रोजच्या दिनचर्येमध्ये त्रास व्हायला लागतो, पायामध्ये वेदना वाढायला लागतात, चालणं जे आहे ते थोडं कठीण होतं, आपण थोडं थोडं करून डुलत चालायला लागतो, कारण आपल्याला वजन दिल्यावर पायाला वेदना होतात, त्यामुळे हा त्रास वाढतो. तर हा ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास असा आपण सांगतो. गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थरायटिसची काही लक्षणं जाणवतात का? गुडघ्याचे ऑस्टिओआर्थरायटिस जो आहे मुख्य तर चालताना किंवा पाय वाकवताना, पायऱ्या चढताना उतरताना आतल्या भागाला दुखणे, वेदना होणे हा मुख्य एक संकेत असतो. रात्री झोपेत समजा त्रास होत असेल, दुखत असेल तर ती एक संकेत आहे. त्या व्यतिरिक्त मांडीवळून बसता न येणे हे पण एक ऑस्टिओआर्थरायटिसचं लक्षण आहे. चालणं फिरणं जे आहे ते थोडं थोडं करून हळू होतं, 1 किलोमीटर चालल्यावर वेदना त्रास वाढतात, हाही एक त्याचं लक्षण आहे. मग त्याचं निदान लवकर होऊ शकतं का, आणि कसं होतं ते? बघा, निदान आता आपलं जो ऑस्टिओआर्थरायटिसचा जो स्टेज आहे त्याच्यावर त्याचं निदान ठरते.
सुरुवातीला आपण जो गुडघा आपला दुखायला लागला, त्रास व्हायला लागला, तर ते स्टेज 1 आपण समजूयात. तर त्या ह्याच्यात आपल्या गुडघ्याला आपल्याला थोडं त्याचे मांसपेशांचे व्यायाम करून, मांसपेशा बळकट करून, गोळ्या औषधींचा उपचार करून आपले ऑस्टिओआर्थरायटिसचा जो स्टेज आहे तो आपण तिथे स्थगित करू शकतो. शक्यता आहे की बरेच वर्ष आपण आपल्याला दुसरं काहीही करायची गरज पडणार नाही. चालणे फिरणे जे आहे ते रुटीन ठेवायला लागतं. त्या व्यतिरिक्त तेव्हा जो पर्याय असतो स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये, तेव्हा आपल्याला फक्त गोळ्या औषधी, फिजिओथेरपीच्या माध्यमातून मांसपेशा बळकट करणे हा सगळ्यात उत्तम उपचार असतो. आपण आम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय हे सांगितलं, जे गुडघे दुखीला कारणीभूत ठरतं आणि त्याच्यावर उपचारही शक्य आहेत असं आपण म्हणालात. या उपचाराबाबत सविस्तरपणे काय सांगाल? उपचाराबद्दल आता जसं की मी सांगितलं, स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये आपण गोळ्या औषधी, फिजिओथेरपीच्या माध्यमातून जो ऑस्टिओआर्थरायटिसचं प्रमाण आहे ते आपण कमी ठेवतो. पण काही कारणास वयानुसार ती झीज वाढत जाते. ज्या दिवशी आपल्याला त्रास बऱ्यापैकी वाढतो, रोजचं काम करता येत नाही, उठणं बसणं त्रासदायक होतं, त्यावेळेस आपल्याला नी रिप्लेसमेंटचा इलाजाबद्दल विचार करायला लागतो. गुडघ्याची एकदा झीज झाली की ती गोळ्या औषधींनी भरून येत नाही. चालणे फिरणे जे आहे ते नॉर्मल राहत नाही. चालणं फिरणं कमी झालं की शरीरामधले इतर आजार वाढण्याची शक्यता असते. अर्थात चालणं फिरणं हे कमी झालं तर शरीराची एक्सरसाइज कमी होते, म्हणजे वजन वाढायचा धोका वाढतो. वजन वाढल्यास डायबिटीजची रिस्क वाढते. डायबिटीज आणि वजन वाढल्यास हृदयाला एक्सरसाइज नसल्याने हृदयाच्या विकाराची रिस्क वाढते. तर या सगळ्यांना कारणीभूत आपलं हालचाल कमी असणं किंवा चालणं फिरणं कमी असणं, एक्सरसाइज कमी असणं हे आपल्याला टाळायचं असतं. सो त्याकरता आपल्याला त्याचा इलाज करून घेणं सगळ्यात आवश्यक आहे. नी रिप्लेसमेंटचा आपण आता उल्लेख केलात. नी रिप्लेसमेंट अर्थात गुडघ्याची शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय? इतर व्यक्तीचे गुडघे एखाद्या व्यक्तीला बसवले जातात का, की आर्टिफिशियल गुडघ्यांचा वापर केला जातो? नाही, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया जी आहे, गुडघ्याचा झिजलेला भाग जो आहे तो आपण कट करून तेवढा भाग काढतो आणि त्या जागेवर धातूचा सांधा बसवतो. अर्थात आता हा गुडघा आहे, जसं मी सांगितलं, हे मांडीचं हाड, हे पायाचं हाड, ही समोरची गुडघ्याची वाटी आहे. ही बाहेरची बाजू, ही आतली बाजू. झीज जी होते ती सहसा आतल्या बाजूला होते. आता इथे आपण बघाल तर या पांढरा जो भाग आहे तो झिजलेला भाग आहे. निळा जो आहे तो आपले कुडचा आहे. आता हाडाला हाड घासण्याचं प्रकरण सुरू आहे. याला वेदना, त्रास लक्षणं हे दिसतात. तर याच्यामध्ये मग आपल्याला करायचं काय असतं की जो झिजलेला भाग आहे तो आपण कट करतो, तेवढा भाग काढतो, इथला पायाच्या हाडाचा भाग काढतो आणि तिथे धातूचा सांधा बसवतो. दोन्ही धातूच्या सांध्यांच्या मध्ये एक मेडिकल ग्रेड प्लास्टिक असतं, ज्याच्यावर गुडघा वाकतो आणि ताठ होतो. म्हणजे हाडाला हाड घासण्याचं प्रकरण जे आहे ते मिटतं. अशा प्रकारे आपण नी रिप्लेसमेंटचा इलाज करतो. म्हणजे सांध्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होते असं आपण म्हणू शकतो. याबाबत काही अत्याधुनिक उपचार आहेत का? अत्याधुनिक आता करंट बघितलं आपण तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे आपण बरंच चर्चेमध्ये ऐकण्यात येत असेल आपल्याला. रोबोटिक नी रिप्लेसमेंट करून आपण गुडघेचा जो त्रास आहे तो संपूर्ण घालवू शकतो. याच्यामध्ये आपण जो सांधा आहे तो आपण व्यवस्थित पद्धतशीर बसवू शकतो. हे रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे खरंच रोबोट करून आपण ही शस्त्रक्रिया करून घेतो का? आता बरेचशा गैरसमज आहे की रोबोटिक शस्त्रक्रिया हे रोबोटनी रोबोट हे करणार असं ऑपरेशन असं नव्हे. रोबोट एक माध्यम आहे, एक मशीन आहे. त्या रोबोटला शेवटी डॉक्टर जो आहे, जो ऑपरेटिंग सर्जन आहे, तोच कंट्रोल करतो. त्या रोबोटला आपण फीड करतो बरेचशा गोष्टी की गुडघ्यामध्ये किती झीज आहे, आपल्याला किती प्रमाणात हाड कट करायचं आहे, किती प्रमाणात आपल्याला अलाइनमेंट करेक्शन करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण रोबोटला फीड करतो आणि रोबोटच्या माध्यमातून ते हाडाचं कट करण्याचं जे प्लेन आहे, जी डिरेक्शन आहे, जी जागा आहे ती आपण ठरवतो. आणि रोबोट हे डॉक्टरच्या सहकार्याकरता आहे. रोबोट स्वतःहून ऑपरेशन करत नाही.
मग डॉक्टर, रोबोटिक शस्त्रक्रिया आणि आधी ज्या पारंपरिक शस्त्रक्रिया व्हायच्या आताही होत असतील, या दोन्ही शस्त्रक्रियांमध्ये काय फरक आहे आणि दोन्हीचा निकाल कसा मिळतो? आता पारंपरिक म्हणजे कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट हे बरेच वर्षांपासून म्हणजे गेली 50 वर्षांपासून होणारी शस्त्रक्रिया आहे आणि ती शस्त्रक्रिया फार छान आहे, त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. रोबोट हे आता न्यू एज टेक्नॉलॉजी असल्यास ते आपल्याला हेल्पफुल आहे. पण आपण जी पारंपरिक शस्त्रक्रिया जी म्हणतो म्हणजे कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट ती तेवढीच सक्षम आहे आपल्याला रिझल्ट द्यायला. म्हणजे नी रिप्लेसमेंट हे रोबोटिक असा अथवा कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक असो, तर ती व्यवस्थित केली तर रिझल्ट इक्वली चांगले मिळतात. असं नव्हे की रोबोटनी केली तरच चांगली होतील आणि रोबोटनी नाही केलं तर काहीतरी वाईट होऊ शकतं, असं नसते. आपल्या काही रुग्णांवर सुद्धा आपण शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, ज्या यशस्वी ठरलेल्या आहेत, ज्या आपण स्क्रीनवर अधूनमधून पाहतोच आहोत. डॉक्टर, या शस्त्रक्रियेचा खर्च नेमका किती येतो? म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारा असतो का? दोन्ही सांगा, पारंपरिक शस्त्रक्रिया सुद्धा आणि रोबोटिक शस्त्रक्रिया सुद्धा. बघा, खर्च जो असतो तो बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतं. आपल्याला ऑपरेशन जे करायचं आहे, दोन्ही गुडघ्यांचं करायचं म्हटलं तर त्याला रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये थोडा जास्त खर्च लागतो, कारण की आपल्याला रोबोटची गरज लागते. तर रोबोटचा वेगळा खर्च असतो. तर साधारणतः रोबोटिक शस्त्रक्रियेला दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन केलं तर साधारणतः एक 4.5 ते 5 लाख रुपये लागतात आणि पारंपरिक शस्त्रक्रिया जे केलं त्याला 4 लाखापर्यंत दोन्ही गुडघ्यांचं होतं. हे सांगितल्यास अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ग्रामीण भागात एक आमचं हॉस्पिटल आहे, ॲडव्हान्स ऑर्थो हॉस्पिटल. तिथे आम्ही दोन्ही गुडघ्यांची पारंपरिक शस्त्रक्रिया फार कमी दरात कारण की ग्रामीण भागात आपले जे गरजू पेशंट आहेत, ज्यांना ॲडव्हान्स्ड हेल्थ केअरची गरज असते पण ती पोहोचत नाही, तसं आम्ही ते हॉस्पिटल उघडलं आहे आणि तिथे बऱ्याच पेशंट्सला आम्ही ऑपरेशन करून चांगलं रिझल्ट दिलेला आहे. म्हणजे कमी खर्चात. तर तिथे आम्ही अल्पदरात म्हणजे अर्थात दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन आम्ही 2 लाख रुपयामध्ये करतो. अच्छा, आणि त्याचा निकाल म्हणजे किती दिवसांमध्ये तो जो पेशंट आहे तो चालू शकतो, फिरू शकतो? महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये म्हणजे तुलनेत कोणामध्ये चांगला निकाल आपल्याला मिळू शकतो? बघा, ऑपरेशन जे आहे ते आपण ॲडव्हान्स्ड टेक्निकनीच करतो. आधुनिक तकनीक आहे. आता ज्या दिवशी मी तुमचं ऑपरेशन करणार त्या दिवशीच मी पेशंटला 6 तासाच्या आत उभं करणार हे मी त्यांना वायदा करतो. तर पेशंट त्या दिवशीच उभं राहतो. दुसऱ्या दिवशीपासून चालणं सुरू होतं. साधारणतः 1 आठवडा 2 आठवडे वॉकरच्या सहाय्याने चालायचं असतं. एकदा आपल्याला कॉन्फिडन्स आला, आपल्याला कळलं की आता वॉकरची गरज नाही, आपल्या पायाची ताकद सक्षम आहे आपल्याला चालण्याकरता, तर मग आपण 2 आठवड्यात वॉकर सुटतं, काठीवर येतो. एक साधारणतः आठवडा 2 आठवडा काठी घेऊन चालायला लागतं आणि एक 4-6 आठवड्यामध्ये आपल्याला बिना मदतीचं म्हणजे इंडिपेंडेंटली चालणं सुरू होऊन जातं. बरेचसे पेशंट आमचे आहेत जे 4-6 आठवड्यांनी आपली स्वतःची गाडी घेऊन आम्हाला भेटायला येतात, चालवत येतात. ते 2 व्हीलर चालवतात, 4 व्हीलर चालवतात. तर 6 आठवड्यांनी सगळे काहीही बंधनं नसतात, सगळं काही करता येतं. या व्यतिरिक्त त्यांना दैनंदिन जीवनात काय काळजी घ्यावी लागते जेणेकरून त्यांची जी काही शस्त्रक्रिया झालेली आहे तो निकाल तसाच राहावा आणि त्यांना चांगलं आयुष्य जगता यावं? चांगलं आयुष्य जगता यावं हेच ऑपरेशनचं हेतू आहे. काही बंधनं नसावे हेच ऑपरेशनचं हेतू आहे. म्हणून आम्ही आमच्या पेशंटला सांगतो की इथून पुढे तुम्ही स्वतःला पेशंट समजू नये. कोणत्याच प्रकारचे बंधनं नाही आहेत. चालणं फिरणं जेवढं जमते तेवढं करा. 2 किलोमीटर 4 किलोमीटर जेवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत, 2-4 मजले 5 मजले चढायचे आहेत, सगळं करा. मांडीवरून बसायला हरकत नसते, पायऱ्या चढायला उतरायला हरकत नसते. सगळ्या गोष्टींचे परवानगी असते, बंधनं काहीही नाही. फक्त पडू नये, काळजीपूर्वक चालावे. कुठे ते घसरलं का पाय अडकला पडलो तर मग पायाला दुखापत होऊ शकते, तेवढीच काळजी घ्यायची असते. म्हणजे काळजी घ्यायची, अशी काही इतर विशेष बंधनं पाळणं वगैरे आवश्यक नसतं. आहाराबाबत काही पथ्य असतात का? आहाराबाबत पथ्य नी रिप्लेसमेंटच्या दृष्टीने नसतात. बस वयानुसार तेल तिखट कमी खाणे, इन्फ्लमेटरी फूड असतं म्हणजे ज्या गोष्टींनी सांधेदुखी वाढते असे गोष्टी अवॉइड करायचे असते. जसं की ऑइली फूड किंवा फास्ट फूड
तळलेले जे फूड आहे दॅट इज हार्मफुल फॉर जॉईंट्स. अच्छा, वृद्धापकाळातच काळातच की तरुणांना सुद्धा तरुणांना तुम्ही असा सुद्धाही संदेश द्याल? तरुणांना सुद्धाही फास्ट फूड म्हणा किंवा ऑइली फूड, व्हाईट जे म्हणतो आपण प्लेन कार्बोहायड्रेट रिच फूड जसं ब्रेड, पाव या गोष्टींमध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणतात त्याला, तर या अवॉइड करायला पाहिजे. न्यूट्रिशन त्याच्यामध्ये काहीही नाही. डॉक्टर, साधारण वृद्धापकाळातच आपल्याला गुडघेदुखीचा त्रास व्हायला सुरू होतो. म्हणजे गुडघेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आजी आजोबाच येतात, पण आपल्याकडे अशी काही उदाहरणं आहेत का की तरुणांमध्ये आपल्याला हा त्रास पाहायला मिळाला, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली? तरुणांमध्ये शस्त्रक्रियाची वेळ येणे म्हणजे त्यांच्यामध्ये नॉर्मल त्यांचं रचना नसण्यास त्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस असण्याची किंवा इन्फ्लमेटरी आर्थरायटिस असण्याची शक्यता दाट असते. त्या सिच्युएशनमध्ये, त्या केसमध्ये आपल्याला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायला लागतं. अच्छा, आपण सांगितलं की गुडघेदुखीवर जर म्हणजे योग्य वेळी आपण उपचार घेतले नाहीत किंवा शस्त्रक्रिया केले नाहीत तर आरोग्याच्या इतर व्याधी सुद्धा आपल्याला जडू शकतात. साधारण यामुळे काय काय त्रास होऊ शकतो, सविस्तरपणे सांगा, टप्प्याटप्प्याने सांगा. जसं मी सांगितलं, आपल्याला गुडघ्यादुखी सुरू झालं त्यामुळे आपण चालणे फिरणे बंद करतो किंवा चालणं फिरणं कमी करतो. हे केलं नाही पाहिजे. मी हे सांगतो तुम्हाला, जास्त चालल्याने गुडघा जास्त झिजून जाणार असा प्रकार नसतो. गुडघ्याची जी हेल्थ आहे, आपण जी नॉर्मल रुटीनमध्ये तरुण वयापासून जसं वय वाढतं चालणं फिरणं रुटीन ठेवायला पाहिजे, मांसपेशांचा व्यायाम रुटीन ठेवायला पाहिजे. या गोष्टींनी गुडघ्याची जी हेल्थ आहे ती मेंटेन राहते. आपलं चालणं फिरणं कमी झालं की मग आपल्या मांसपेशा ज्या आहेत त्या बळकट राहत नाही, मांसपेशांची ताकद कमी होते. त्याच्यामुळे काय होतं की ताकद नसल्यास मग आपण इतर ज्या रोजच्या गोष्टी आहेत जसं मॉर्निंग वॉकला जाणे किंवा कुठे फिरायला जाणे ते बंद करतो. त्यांनी काय होतं की व्यायाम बंद होतात शरीराचे. व्यायाम बंद होणे म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो आपण त्याला, की काही न करता बसून आपलं काम करणे. त्याच्याने काय होते की आपल्या हृदयावर परिणाम पडतो. हृदयाला काहीही एक्सरसाइज नसते. एक्सरसाइज नसल्यास कार्डिओ जी म्हणतो आपण, तर हृदयाची विकार होण्याची रिस्क वाढते. त्याच्यानंतर आपलं वजन वाढतं. वजन वाढल्यास त्याला डायबिटीज होण्याची रिस्क असते. कारण डायबिटीज जे आहे ते सिडेंटरी लाईफस्टाईलशी अत्यंत रिलेटेड आहे. तर डायबिटीज झाल्यास मग आपली हीलिंग पॉवर जी आहे, बाकी अवयव जे आहे लिव्हर, किडनी याच्यावर सगळ्यांवर परिणाम दिसणं सुरू होतं. तर या गोष्टींना आपल्याला अवॉइड करायचं असतं. अगदीच. या गुडघेदुखीवर आयुर्वेदात काय काय उपचार दिलेले आहेत? गुडघेदुखीवर आयुर्वेदात जे उपचार दिले आहेत त्याच्याबद्दल मी फारसं डीपमध्ये सांगू शकत नाही, कारण की आमचं ॲलोपॅथिक प्रॅक्टिस आहे. पण बऱ्याचशा अशा प्रॅक्टिसेस आहेत आयुर्वेदिकमध्ये की आपण त्याला व्यायाम द्यायचा, पायाचं थेरपी करायची, गुडघ्याची थेरपी असते त्यांची, त्यांनी फरक पडू शकतो असं माझी समज आहे. अगदीच. खरं तर डॉक्टर, आपले गुडघे हे कायमच निरोगी राहावे आणि आपल्याला तरुणपणात जशी हालचाल आपण करत होतो तशीच आयुष्यभर हालचाल आपली सुरू राहावी शरीराची, तेवढं आपलं शरीर सुदृढ राहावं अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीची असते. गुडघे आपले म्हातारपणी सुद्धा म्हणजे वृद्धापकाळात सुद्धा सुदृढ राहावे यासाठी तरुणपणात काय काळजी घेणं आवश्यक आहे? तरुणपणात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराला गुडघेदुखी नव्हे तर सगळ्याच सांध्यांना, पूर्ण शरीराला जपणं फार गरजेचं आहे. जे तरुणपणात आजकाल फार त्रासदायक असतं. आपल्या रोजच्या कामामध्ये आपण एवढं गुंतून जातो की एक्सरसाइज करता, व्यायामाकरता आपण वेळ काढू शकत नाही. तर वेळ काढून सगळे व्यायाम करायला पाहिजे. व्यायामाचा अर्थ की रोजचं चालणं फिरणं होते, 10,000 स्टेप होतात, तो व्यायाम नव्हे. व्यायाम म्हणजे एक अर्धा तास काढून घाम फुटेल एवढा आपल्याला एक एक्सरसाइज करायच्या आहेत. शरीराचे सगळे सांधे, गुडघा सोडूनही अँकल जॉईंट, हिप जॉईंट, वरचं अंग, खांदा, या सगळ्या गोष्टींचे आपल्याला व्यायाम करायचे असतात. व्यायामामध्ये 2 प्रकारचे व्यायाम आहेत. एक आहे वेट एक्सरसाइजेस आणि दुसरे आहेत कार्डिओ एक्सरसाइजेस. तर दोन्हीही इक्वली इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे महत्त्वाच्या आहेत. तर तरुण वयामध्ये सगळ्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे. चालणं फिरणं जे आहे ते थोडंसं रनिंग करून मांसपेशा ज्या आहेत त्या पायाच्या त्या बळकट ठेवायला पाहिजे.
आणि हा वेळ काढून करायचा प्रकार आहे. आणि ज्यांना आता जे सांधेदुखीतून जात आहेत किंवा गुडघेदुखीतून जात आहेत अशा सर्व आपल्या ज्येष्ठ प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल? सांधेदुखी बघा, आपल्याला वयानुसार गुडघा झिजतो, त्याच्यामुळे सांधेदुखी सुरू होतं. बऱ्याच आमच्या पेशंटला भीती असते की ऑपरेशननंतर माझा सांधा नॉर्मल राहणार नाही, आर्टिफिशियल सांधा असणार, बंधनं असणार. तर माझा एकच सगळ्यांना मेसेज असणार, निरोप असणार की आपल्याला त्रास जो होतो आहे त्याच्यापासून मुक्ती पाहिजे असेल तर नी रिप्लेसमेंटच्या आजाराला घाबरून जाऊ नये. नी रिप्लेसमेंटच्या आजारानंतर बंधनकारक जीवन जगणं बंद होतं. आपण निरोगी जगू शकतो. चालणं फिरणं, छान फिरायला जाणं, मॉर्निंग वॉक करणं, या सगळ्याच गोष्टी करता येतात. ऑपरेशनचा जो त्रास आहे तो काही दिवस असतो, त्यानंतर ऑपरेशन झालं आहे असं कळतसुद्धा नाही. तर तुम्हाला समजा गुडघ्याचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही विचार करा. ऑपरेशन हे जे आहे हे बंधनकारक नाही आहे, एवढं मी सांगू इच्छितो. म्हणजे गुडघ्याची शस्त्रक्रिया ही सुरक्षित आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही, घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रेक्षक हो, आपल्याला जर डॉक्टरांशी संपर्क साधायचा असेल, त्यांच्याकडून माहिती जाणून घ्यायची असेल, त्यांच्याकडून उपचार करून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकता. डॉक्टर, आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढंच सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.